सिंधुदुर्ग जिल्हा हा विशेषतः मालवणी बोली त्या ठिकाणी बोलली जाते. त्याला कुडाळी असं देखील म्हणतात. जेव्हा शाळा भेटीच्या माध्यमातून शाळांमध्ये आम्ही गेलो त्यावेळेला खऱ्या अर्थानं एखाद्या पाठाचं अध्यापन करत असताना की मुलांच्यामध्ये आणि शिक्षकांच्यामध्ये फक्त जो संवाद होत असायचा की त्या संवादामध्ये काही भाषिक किंवा भावनिक अडथळे की निर्माण होतील आपल्याला पाहायला मिळालं. की याच्या पाठ्यामध्ये ज्यावेळी आम्ही कारण शोधलं की खऱ्या अर्थानं ही यांची मालवणी बोलीभाषा आणि ज्या वेळेला मूल पहिलीला येतं आणि पहिलीला आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे की पहिलीला आल्यानंतर विद्यार्थ्याला आपल्या अनुभवाचं जे आहे आपल्या अनुभवाचं कथन करता आलं पाहिजे. कारण मुळात विद्यार्थ्याची जी भाषा जी आहे ही भाषा मालवणी आहे. खऱ्या अर्थानं शिक्षण निर्मिती जी आहे ह्या शिक्षण निर्मितीमध्ये प्रमाण भाषा असते. मग खऱ्या अर्थानं की बोलीभाषेतून विद्यार्थ्याला जर प्रमाण भाषेकडे आणायचं असेल तर काय करावं लागेल याचा आम्ही पाकी विचार केला. दुसरी एक महत्त्वाची अशी गोष्ट होती की सिंधुदुर्गमध्ये की काही सातारा कोल्हापूर किंवा सांगली तसेच विदर्भातले सुद्धा काही शिक्षक आहेत. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याशी जर संवाद साधायचा असेल तर त्याच्या प्रथमतः बोलीभाषेतूनच संवाद साधणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे करत असताना थोडीशी भाषा शिक्षकांनी सुद्धा ती अवगत करणं आवश्यक आहे असा एक बाकी विचार झाला. आणि आमच्या प्राचार्य आदरणीय अनुपमा तावशीकर मॅडम की यांची ही संकल्पना आहे. कारण SCRT-मधून बहुभाषिकता नावाचं एक पुस्तकसुद्धा पैकी त्याच्यामध्ये देखील त्यांनी काम केलं होतं. त्यांचा विचार झाला की असं एक आपण पुस्तक निर्मित करूया, एक सेतू असू दे की मालवणी बोलीकडून प्रमाण भाषेकडे असा ज्यावेळी आमच्या मनामध्ये विचार आला की त्यावेळेला की अशा पद्धतीने बाकी हे पुस्तिका आम्ही या ठिकाणी निर्माण केली. मग हे करत असताना खऱ्या अर्थानं मी सुद्धा कोल्हापूरचा आहे, मॅडमसुद्धा रत्नागिरीच्या आहेत. आम्ही सुद्धा इतकं ह्या भाषेसंदर्भात ज्ञात नव्हतो. मग आम्ही असं केलं की साधारणपणे की अस्खलित मालवणी बोलणारे काही शिक्षक, काही साधन व्यक्ती आणि त्याचबरोबर काही केंद्रप्रमुख यांची निवड केली. आणि त्यांच्या की आम्ही कार्यशाळा आयोजित काही वेळेला ऑनलाईन केला, काही वेळेला आम्ही ऑफलाईनसुद्धा घेतल्या. मुलांच्यामध्ये असणारे भावनिक आणि भाषिक अडथळे जे आहेत हे अध्ययन प्रक्रियेमध्ये येत आहेत. हे करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. तर मग इयत्ता 1ली ते 4थीचे साधारणपणे जो अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम पाहिला गेला. आणि त्या कार्यशाळांमध्ये की प्रत्येक शिक्षकांना आम्ही याच्यामध्ये पुस्तिकेमध्ये जे समाविष्ट घटक आहेत हे घटक दिले. मग वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, गजाली असतील, त्याचबरोबर काही कविता असतील, काही लोकगीतं असतील, हे प्रत्येक याच्यामध्ये समाविष्ट तज्ज्ञ व्यक्तींना आम्ही ते दिलं गेलं. आणि त्यांच्याकडून त्यानं थोडाफार कालावधी दिला आणि त्या कालावधीतून त्यांच्याकडे काय केलं की आम्ही ते साहित्य संकलन केलं. आणि ते साहित्य संकलन केल्यानंतर जे आहे ते योग्य त्या पद्धतीनं आम्ही या पुस्तिकेमध्ये घेतलं. विशेषतः इयत्ता 1लीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की चित्रवर्णन आहे. मग हे जे चित्रवर्णन आहे हे चित्रवर्णन खऱ्या अर्थानं विद्यार्थी जेव्हापाकी व्यक्त होतो खऱ्या अर्थानं तो आपल्या बोलीभाषेतूनच व्यक्त होतो. त्याकरता ह्या पुस्तिकेमध्ये ती चित्रवर्णन जी आहेत ही मालवणी बोलीभाषेमध्ये केलेली आहेत. म्हणजे ते शिक्षकांनी देखील वाचावं. त्याचबरोबर इयत्ता 4थीमध्ये जे काही शब्दार्थ आहेत ते सर्व शब्दार्थ आहेत प्रमाण भाषेमध्ये आहेत. त्याला खऱ्या अर्थानं आपल्याला ह्या मालवणी बोलीमध्ये काय म्हणायचं म्हणजे याचा उद्देश असा की शिक्षकांना सुद्धा ती भाषा अवगत होण्यासाठी या पुस्तिकेचा बाकी उपयोग होणार आहे. मालवणी भाषेमध्ये असणाऱ्या म्हणी, मालवणी भाषेमध्ये असणारे जे वाक्प्रचार आहेत, मालवणी आता उदाहरणार्थ की मॅडम सांगितलं की ससा आणि कासव, त्याचबरोबर लाकूड तोडायची गोष्ट, अशा काही गोष्टीसुद्धा या मालवणी भाषेतून आम्ही ह्या पुस्तकेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आणि याचा चांगल्या पद्धतीनं की आम्हाला याचा फीडबॅक दिसून येतो आहे. आता आम्ही साधारणपणे 144 केंद्र आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. प्रत्येक केंद्राला या ठिकाणी एक पुस्तिका आम्ही दिलेली आहे. आणि आता आमचं पुढचं नियोजन असं आहे की प्रत्येक शाळांमध्ये ही पुस्तिका कशी जाईल आणि ही पुस्तिका गेल्यानंतर की विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये कसा बदल होईल असे एक पुस्तिकेच्या ह्या मलपोस्टावरती एका शिक्षकांनी की ही कविता केलेली ही शेवटी मी वाचतो आणि या ठिकाणी थांबतो. माका काय भाषा येणार नाही, माका काय भाषा येणार नाही, वर्गात कसा बोलाचा सुधारणार नाही. शाळेतली जुनी पोरगी माका खुसखुस हसतात, मालवणीत बोलतंय म्हणान गावठी म्हणतात. लाजान मिया मगे गप्पच बसतंय, अभ्यास येणार नाही गुपचूप रडतंय. माकाचा येता ता कोणा कळना, गुरुजीबाई वांगडा माझा जुळना. मालवणी भाषा पुस्तिका शाळेत आता येईल, अभ्यासाक माझ्या खरी सुरुवात झाली. मी काय बोलते ता आता सगळ्यांका समजता, हुशार म्हणतात माका शाळेत येईन सारा वाटता. धन्यवाद.